हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी विशाखा, तुमचं सगळं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजपासूनचा माझा हा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण का दिवस पण खूप स्पेशल आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 9:15 आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट करते, कारण की आम्ही चाललेलो आहोत आत्ता मरीन ड्राईव्हला. आणि मरीन ड्राईव्हला का चाललेलो आहोत हे तुम्ही माझं लास्ट ब्लॉग बघितलं असेल तर समजलं असेलच की आज माझ्यासाठी स्पेशल डे का आहे म्हणून. कारण का आज आहे, तुम्हाला तर गेल्यावर समजेल काय आहे ते. सो मी फुल रेडी आहे मस्तपैकी. हे पण पूर्ण रेडी आहेत, मम्मी पप्पा मोंटी तिघही रेडी आहेत मस्त. आणि विशू तर स्पेशली जास्त रेडी आहे. आणि ती तिथे खाली पण गेली, आपण पण जाऊया आता. सो आपण चला आता जाऊया. ऑलरेडी गेल्या आणि विशू मी तुम्हाला दाखवते किती क्यूट दिसते ती आज. सो आम्ही आता निघालेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत. कुठे चाललो? मरीन ड्राईव्ह. सो तिरशुनी आपला मी जे सांगणार होती नंतर ते तर सांगून टाकलेलं आहे. आणि जे मेन बोलायचं होतं मरीन ड्राईव्ह तोच शब्द विसरले आणि बर्थडे पहिला बोलून टाकला. सो तुळशीचा बर्थडे. सो आम्ही नाईट सेलिब्रेशन साठी चाललेलो आहोत मरीन ड्राईव्हला. सो चला. आणि तुळशी आहे ना ऑलरेडी तिच्या फोन मध्ये ब्लॉग बनवते. मम्मीला सांग, मम्मी लागते माझा ब्लॉग काढ बोलते. ब्लॉग काढायला सांगतो डॅडीला की माझा काढा, मी बोलते. तुला दाखवते तुझी कशी. आज मी जाणार आहे मरीन ड्राईव्हला. कशासाठी? केक कापण्यासाठी. माझा बर्थडे आहे. हो, हॅपी बर्थडे तुळशी. हॅपी बर्थडे तुळशी. कशी तुझी क्यूट दिसते बघा. तुम्ही पण माझ्या बर्थडेला या. ओके. सो आम्ही आता निघालेलो आहोत आणि तुम्हाला मी बोललीच की आपण चाललेलो आहोत मरीन ड्राईव्हला. सो मरीन ड्राईव्हला चाललेलो आहोत आपण आता अटल सेतूवरून, जो आमच्या इकडनं खूप जवळ आहे. सो चलो आपण आता जाऊया. विशू बघा स्टँड झालेला आहे आपला अटल सेतू. मेरा मन तरसाए, कोई तो छू जाए, ऐसा प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पर चांद जब आए, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए, नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए. हॅलो. सो आम्ही पोचलेलो आहोत आता मरीन ड्राईव्हला. आणि मरीन ड्राईव्हला आम्ही लेट झाला पोचायला, 11:30 झालेत. आणि इश्यू हा झाला की आम्ही आहे ना आलेलो, पण आता आज होती मुंबई इंडियन्सची मॅच आणि ती मॅच आता सुटायचा टाईम झाला, त्याच्यामुळे तिथे आहे ना आम्ही गाडी पार्क पण केलेली, पण आहे ना गाडी लावूनच देत नव्हते. सो आम्हाला परत इकडे पुढे यायला लागला. मी तर पार्किंग केली आणि आता आम्ही परत वॉक करत चाललेलो आहोत. चलो बघूया आता काय. मी विचार केलेला थोडं लवकर पोचलो, जरा फोटोशूट वगैरे करता येईल, मस्त वाटेल, पण नाही. ही बघा माझी बर्थडे गर्ल प्रिन्सेस कशी चालते आणि तिची फ्रॉक बघू शकते. हॅलो. सो फायनली आम्ही मरीन ड्राईव्हला पोचलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 11:15. सो आम्ही ठरवलेलं की केक म्हणजे थोडं लवकर कापूया, पण टाइम टू टाइम असं आमचं बरोबर झालंय की आम्ही बरोबर पोचलो आणि आता बरोबर आपण 12लाच केक कापूया. ही आहे आपली बर्थडे गर्ल.
आणि तिला आहे ना केक कापायची खूप घाई लागलेली आहे की केक कापूया. ओरडते तिशू. आपण करणार आहोत आता तिशूचा बर्थडे केक. हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस. पिशवी आहे ना नेहमी आमंत्रण देते तुम्हाला सगळ्यांना. नक्की या काय लाडू बस. मामू घेते. मामू मांडू बस. मामू मांडू बस. हे बघा इकडे बघा माम आणि तिशीचा प्रेम चाललाय. पप्पा आणि इथं मम्मी. सामी आलेलं सगळे कुठं मरीन ड्राईव्ह. आपण आता सेलिब्रेशनची तयारी करूया. हे बघा आणि बर्थडे माझा आहे सो केक मी कापणार. ही इट्स माय बर्थडे ना. सगळ्यांना बोल हॅपी बर्थडे तुशू. थांब ना असं थांब. आपण हॅपी बर्थडे सॉन्ग कुठे स्टार्ट केलंय. 2 मिनिट्स आहेत ना अजून. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday dear Disha. Happy birthday to you. Yeah. गाना बोले ना. गाए तुझे हजारों साल ये मेरी है. Happy birthday to you Disha. Happy birthday to you Disha. Happy birthday to you Disha. Happy birthday to बघितलं तर आपण किती मस्त बर्थडे सेलिब्रेशन केल्याने आले. केक खाण्यात चाललंय. सो त्रिशाने केक असा कट केला ना की डेंजर मर्डर. हॅपी बर्थडे कट करतच नाही. सो तेच खाणं चाललं केक टेस्ट. त्रिशाची मस्ती बघा. त्रिशाने बलून उडायला नको म्हणून फ्रॉकला बांधायला सांगितलंय. युनिक स्टाईल आहे. त्रिशू त्रिशा हॅपी बर्थडे. हा सो आम्ही आता निघालेलो आहोत. सो चलो आम्ही जाएंगे घर. कारण आता वाजलेले आहेत 12:30. गेला तुझी तुझा बलून. तुझीचा बलून गेला तो बघा. गेला तुझी बलून. सो तिशूला तो कट झाला. मला वाटतं तर पाईपला लागू ना म्हणून तो गेला बोलून. नाहीतर तिने मस्त फ्रॉकला बांधलेला. तिची न्यू आयडिया होती ती. हे बघा बर्थडे गर्लचा ड्रेस चेंज झालेला आहे. कारण का आम्हाला ना झोपामध्ये है ना झोप आली. सो आम्ही त्याला एक्स्ट्रा कपडे घेऊनच आलेले. बरं फ्रॉक मध्ये नाही जमला तर म्हणून आज खेळला घेऊन आलेलो. ऑलरेडी टी शर्ट वगैरे सोबतच म्हणून फ्रॉक चेंज केली आणि टी शर्ट आता झोपायचा. आणि मी फ्रंट सीट घेतली आता. मम्मी पप्पानी म्हणते आणि आता गाडी घ्यायचा होता. चलो आता कुठं घरी. उद्या आम्ही बर्थडे नाही करणार आहोत. बस बर्थडे फिनिश संपला. बर्थडे अजून काय बर्थडेला बर्थडे डेकोरेशन नाही केला. तिथंच कापला केक. मग झालं. डेकोरेशन नव्हता करायचं म्हणूनच तर तिथं कापला ना. संपला बर्थडे. नाही अजून काय उचल्यावर बर्थडे नाही. This is Ilan Guru signing off. Good night. Take care. Shabba khair.
Continue on Shri Atal Bihari Vajpayee Trans Harbour. सो आम्ही आता फायनली घरी आलेलो आहोत आणि आता वाजलेला आहे 1:30 आणि त्रिशाची मस्तपैकी झोपू झालेली आहे बघा. आलो. सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि मस्त चेंज वगैरे करून घेतलाय आणि ही बघा आमची बर्थडे गर्लनी मस्तपैकी गाडीत झोप काढली आणि आता तिला लागली भूक आहे ना, भूक लागली. सो तिने माहिती लेस ती आता लेस खाते. फोडू का नक्की बाबू. सो आता हिला लेस तिला टाइम लागत घाला तिकडे ते मोबाईलवर बसले स्टेटस अपलोड करणं आलेले स्टेटसचा रिप्लाय देणं तेच. आता मी आपला हाच ब्लॉग आहे ना उद्या कंटिन्यू करेन कारण का आता ना ऑलरेडी 2 वाजलेले आहेत आणि इथे आता रात्रीचे फोन नाही बघायचं. बर्थडे गर्लला आमच्या फोन बघायचा पण रात्रीचे फोनला परमिशन नाही मम्मा. फोन रात्रीचे नाही. तू लेस का लेस फिनिश करतात लेस फिनिश कर ना प्यार आहेस ना तू मम्माचा. लेस फिनिश कर. सो तुझी आता लेस फिनिश करते आणि मग त्याला झोपवते. सॉरी आणि आता मला पण झोप यायला लागली. सो फटाफट तुझ्या खाते का बघते नाहीतर मग झोपतो कारण का 2 वाजलेत आणि उद्या पण मग सकाळची बड्डेची कामं वगैरे सो लवकर उठायलाच लागेल. बाय बाय अँड गुड नाईट. आपण भेटूया आता उद्या. हॅलो सो गुड मॉर्निंग. आपली मॉर्निंग झालेली आणि मॉर्निंग तर सकाळीच झाली पण आपला ब्लॉग स्टार्ट होते 11:30ला. आज यावर्षी काय झालं तर तुझ्या आंघोळीला पण लेट झाला नाही तेव्हा तिचा जो बर्थ टाइम आहे ना 10:30 तेव्हाच आम्ही आंघोळ करतो कारण का तुझ्याचा बर्थ टाइम आहे 10:31 सो तेव्हाच आंघोळ करतो. पण इस टाइम थोडासा लेट झाला कारण का आमच्या मॅडम लेट उठल्या. रात्री 3 वाजले तरी पण झोपली नव्हती. सो मॅडम लेट उठल्या मग तिचं खाणं पिणं करपर्यंत आम्हाला 11:30 झालं. बाकीचे माझी आणि मम्मीची सगळी कामं आटपलेली आहेत. ऑल डन आहे. आता बघतो जेवण बाकी आहे. तुझं जेवण आम्ही इव्हन नाश्ता पण केलेला आहे. पप्पा ऑफिसला गेले आशिष ऑफिसला गेला म्हणजे लवकर येतील ते आणि आता ह्यावी तर काही सुट्टीच घेतलेली. सो आपण करतो आहोत कारण का दरवर्षी तुम्ही जर का लास्ट इयरचा जरी व्लॉग बघितला असालच. सो विज बर्थडे गर्ल हॅपी बर्थडे. थँक्यू. सो तुम्ही जर लास्ट इयरचा जरी ब्लॉग बघितला असेल आपला म्हणजे तुषाच्या बर्थडेचा तर तुम्हाला दरवर्षी आहे ना मी तुषाची दुधात आंघोळ करते. सो आज पण तेच रिच्युअल आहे. तिची आरती करून आहे ना मस्तपैकी दुधातच आंघोळ करतं. हा 4th इयर आहे. फर्स्ट बर्थडेला केलेला तेव्हा तुषा एवढी रडलेली की बस. ती जर का व्हिडिओ असेल माझ्याकडे बघ तुझ्या फोनमध्ये आहे मम्मीच्या फोनमध्ये आहे. सो ती मी याने नक्की टाकेन मला जमला तर ह्या ब्लॉगमध्ये आपल्या ती. आणि 2nd इयरला बरी होती रडत नव्हती ना नाही आणि गेल्या वर्षी तो खूप खुश होती म्हणून ती यावर्षी खूप एक्सायटेड उठल्यापासून चल आंघोळ कर खाना पिणं सोडून चल आंघोळ कर. सो आता तिची आम्ही आंघोळ करतो. चल हे बघा ऑल आमचा सेटअप इज रेडी आणि ती पण कारण आज मी केस धुणार नाहीये तिची. सो म्हणून केस वरती आरतीची वगैरे फुल तयारी आणि आता आणि तुळशीला आम्ही मिठाई विसरलो. सो मी साखर ठेवलेली आहे नाही तर दरवेळी स्वीट असतं तुळशीला. सो आपण आता मस्तपैकी दिवा लावून तुळशीची आरती करून आपण त्याची आंघोळ करूया. तुळशीला खूप गाई झाली आहे. अरे हातात पैसेच नाही टाकले. आता मम्मी पण आरती करते. ती बघा साखर खाण्यात बिझी. सो मस्त पाणी वगैरे गरम झालेलं आहे.
इम्पॉर्टंट. तिसला बाकी कशात नाही, साखर घालत मजा आहे. ओके चला आ जाओ, चलो आ जाओ. कशाची करणार आता आपण आंघोळ. चला गरम गरम थंड नाही आणला तो ओरडल. कुंकू बसवला. जाऊ दे थांबट. बंद कर डोळे. डोळे बंद कर. मस्त रे. थंड बंद कर. सामी दरवर्षी तुझी अशी आंघोळ करतो दुधी मध्ये आहे ना बाबा. मस्त मजा वाटते तुला. मजा वाटत तुझीला. फक्त पहिल्याच बर्थडेला खूप रडली. तिला वाटलं काय वेगळा आणि किती जण हँडल करत तरी नाही. या बर्थडेला एकदम खुश. डॅडी तू पण तयार. एक मिनिट निघेल नाही ना. नाही या ना. तू पण तू स्वतः तुझी खुश. नाही आता फुलं उडवते. तो तुम्ही बघितला तर सुशूची मस्त अशी आंघोळ झालेली आहे. पण मॅडम काय उठतच नाही टप्पातून. खेळायला मज्जा वाटते बघते ही बघा. खेळणं चालू आहे तिचं. तिला बोललो अजून 10 मिनिटं खेळ वाटलास तू, मग आपण फ्रेश होऊ मस्त पैकी आणि कपडे घालू मस्त रेडी होऊ. माझ्या क्यूट प्रिन्सेसने बघा किती मस्त तयारी केलेली आहे. ही बघा पाठी हो थोडीशी. सो आमचा आहे ना आता वाजलेले आहे 2-2:30 वाजलेत वाटतं. आणि आमचं जेवण वगैरे सगळं काम बी मटपलं. किचनचा कट्टा बिट्टा एकदम क्लीन जेवण झालेलं आहे. बघते ही आता पप्पांना मच्छी आणि भाकरीचं कालवण. भाकरी आणि मच्छीचं कालवण ठेवलं आहे. आणि बाकी सगळी कामं डन आहेत. आणि आमच्या बर्थडे गर्लनी सगळं कपडे बिपडे काढून माझं तोंड बिन पुसून काय माहिती आता खेळते गप विषयाने खेळते. आणि इथं आहे ना मी बर्थडे डेकोरेशन स्टार्ट पण केलेलं आहे. मशीन स्टार्ट झालेलं आहे बर्थडे. आणि बर्थडे डेकोरेशनची शूटिंग ते फोनवर चालू आहे. सो आता मी यांना हेल्प केलेली. यानं सिंगल काम करायचं असतं आणि त्यानं हेल्प नको. सो मी बसून उलटा मला झोप यायला लागले. हेल्प करू का काय? हेल्प करू का काय? नाही मला बसून बसून झोप यायला लागली. तू बोलते झोप बोलते मला ऐकताय तर तिला पण झोपव बोलते जरा वेळ म्हणजे मक्षीला थोडी फ्रेश होईल बोलते. ते पण थोडं मी रेडी करते. मच्छीच्या आवाजाने मी काय बोलते ना तेच आवाज. अरे तू इशू ना सगळी नळ चालूच ठेवतं पाणी. मगाशी मी बोलली त्विशाला झोपवते पण त्विशा काय झोपली नाही. उलटा मी 15-20 मिनिटं आराम केला. आणि आल्यावर यांची थोडीशी डेकोरेशनला थोडीशीच हेल्प म्हणजे बसाचं काम केलं गोष्टी घराच्या फक्त. आणि आमचं डेकोरेशन इज डन आहे. डेकोरेशन तुम्हाला थोड्या वेळात बघायला भेटेलच जेव्हा तू फायनल टच त्याचं येईल तेव्हा. बाकी सगळं डन आहे. सगळं काम आहे मग आटपून सगळं ओके झालेलं आहे. मस्त आहे एकदम. सो आता झालेलं आहे 5:30. सो आता तयारी पण करायला घेतेच कारण की मी साडी लावणार आहे आज म्हणून तर तयारीला टाईम लागेल. सो ते पण करून घेते. सो तुम्ही बघितलंतच की आम्ही तुळशीचा बर्थडे आहे ना म्हणजे नाईट सेलिब्रेशन किती मस्त सेलिब्रेट केली आणि खूप मस्त पण वाटलं. आणि नंतर सकाळची दुधातली आंघोळ पण
तर आता आहे ना मी आपला तो व्लॉग कंटिन्यू नाही करू शकले. आता डायरेक्ट आपण भेटूयात विशूच्या बड्डे सेलिब्रेशनला, म्हणजे रिअल संध्याकाळच्या बड्डे सेलिब्रेशनला. सो हा व्लॉग आपला इथेच कंटिन्यू. आपण भेटूया लगेच आता विशूच्या बड्डे सेलिब्रेशनला. सो तोपर्यंत बाय बाय. आणि त्या व्लॉगला पण तसंच बघा.